मागच्या 2-3 दिवसांचं राज्यातलं राजकीय वातावरण पाहिलं तर एकनाथ शिंदेंचा टांगापलटी होणार अशी चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे। काल आणि परवा अशी सलग 2 दिवस पार पडलेल्या शिवसेनेच्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादामुळे एकनाथ शिंदेंचं टेन्शन कमालीचं वाढलंय। त्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमध्ये तब्बल 2 तास बैठक चालली। या भेटीमुळे एकनाथ शिंदेंबाबतच्या सुप्रीम कोर्टातील निर्णयाबाबत अजूनच चर्चा सुरू झाल्यात। कपिल सिब्बल यांनी मांडलेले आक्रमक मुद्दे आणि त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानं निर्णय एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यात कपिल सिब्बल यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्याच न्यायमूर्तींना काही प्रश्न विचारले। एवढंच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदेंचं आमदार आणि मंत्री होणंच काढलं। उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख असताना त्यांनी एकनाथ शिंदेंना आमदार आणि मंत्री केलं। मग ज्या घटनेच्या आधारे एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले तीच घटना निवडणूक आयोगानं कशी काय नाकारली असा थेट सवालच कपिल सिब्बल यांनी विचारला। निवडणूक आयोगाला शिवसेनेची घटना नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना जे शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं आहे ते राजकीय पक्षाचं आहे, पण शिवसेना पक्षात जी फूट पडली आहे ती विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे। त्यामुळं राजकीय पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिलंच कसं असं म्हणत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरलं। या असल्या प्रश्नांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी थेट निवडणूक आयोगाला झापलं। पण यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांनी सुनावणीत 2 असे मुद्दे मांडले ज्यानं एकनाथ शिंदेंचा टांगापलटी होईल असा दावा राजकीय विश्लेषक सध्या करत आहेत। पण ते 2 मुद्दे नक्की कोणते आहेत ज्यामुळं एकनाथ शिंदेंचा टांगापलटी होऊ शकतो? कपिल सिब्बल यांनी नक्की कोणते मुद्दे मांडलेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी सुप्रीम कोर्टात नक्की कोणाच्या बाजूने निकाल लागेल, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या या अत्यंत वादळी सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेला पहिला कळीचा मुद्दा म्हणजे विधिमंडळ पक्षातली फूट आणि मूळ राजकीय पक्षातली फूट यातील फरक। कपिल सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर आणि मूळ विचार प्रक्रियेवरच गंभीर आक्षेप घेतला। ते न्यायालयात म्हणाले की निवडणूक आयोगाने सुरुवातीलाच एक चुकीचा प्रश्न स्वतःला विचारला की विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा अर्थ संपूर्ण राजकीय पक्षातील फूट असा होतो का? आणि या चुकीच्या प्रश्नामुळे आयोगाला चुकीचं उत्तर मिळालं। विधिमंडळ पक्षातील काही आमदारांनी वेगळा गट स्थापन केला म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष फुटला असा निष्कर्ष काढणं म्हणजे विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्षापेक्षा श्रेष्ठ मानण्यासारखं आहे, जे संपूर्णपणे असंविधानिक आहे। हा युक्तिवाद सिद्ध करण्यासाठी कपिल सिब्बल यांनी केरळ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या ऐतिहासिक खटल्यांचे दाखले दिले। एखादा पक्ष खऱ्या अर्थाने फुटला आहे हे सिद्ध करण्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक रचनेच्या प्रत्येक स्तरावर फूट पडलेली आवश्यक असते। परंतु 21 जून रोजी जेव्हा ही राजकीय घडामोड सुरू होती तेव्हा मूळ राजकीय संघटनेत किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीत कोणतीही फूट पडलेली नव्हती। केवळ काही आमदारांनी बंडखोरी केली म्हणून संपूर्ण पक्षच त्यांच्या हवाली करणं ही आयोगाची सर्वात मोठी ऐतिहासिक चूक होती। या सुनावणीत सिब्बल यांनी मांडलेला दुसरा आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेला मुद्दा म्हणजे शिंदे गटाने स्वतःच्या सोयीनुसार पक्षाच्या घटनेत केलेले फेरफार आणि निवडणूक आयोगाचे मर्यादित अधिकार क्षेत्र। सिब्बल यांनी 26 जुलै 2022 रोजी पार पडलेल्या एका बैठकीचा दाखला देऊन शिंदे गटाचा बनाव उघडा पाडला। या बैठकीचे अध्यक्षपद स्वतः एकनाथ शिंदे यांनी भूषवलं होतं। 1999च्या मूळ घटनेत वेळोवेळी कायदेशीर बदल होऊन 2018ची घटना अस्तित्वात आली होती। याच 2018च्या घटनेनुसार एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले। मग राजकीय लाभासाठी नंतर त्यांनीच 2018च्या घटना दुरुस्तीला नाकारणं हा कायदेशीर गैरप्रकार आहे। एकनाथ शिंदे यांनी स्वतः 2018च्या घटनेत बदल केले आणि नंतर कोर्टात ती घटनाच अस्तित्वात नव्हती असा युक्तिवाद केला। यावर कपिल सिब्बल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निकालाचा हवाला देत स्पष्ट केलं की निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांच्या वादात निवाडा करण्याचा कोणताही न्यायिक अधिकार नाही। आयोगाला केवळ मान्यता काढून घेण्याचे अधिकार आहेत। संघटनात्मक बहुमताबाबत आकडेवारी मांडताना सिब्बल यांनी दाखवून दिलं की राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंच्या बाजूने 160 विरुद्ध 0 असं अफाट संख्याबळ होतं। राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदेंकडे एकही सदस्य नव्हता।
तसेच ठाकरे गटाकडे 19,40,000 प्राथमिक सदस्यांचं पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्र होतं, तर शिंदे गटाकडे केवळ 4,48,000 सदस्यांचं समर्थन होतं. असे असताना केवळ 31 आमदारांनी गुवाहाटीत बसून केलेल्या एका ठरावाच्या आधारे संपूर्ण पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देणं पूर्णपणे चुकीचं आहे. आमदार किंवा काही लोकप्रतिनिधी म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे. 2019च्या या सर्वांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती. त्यामुळं काही आमदाराच्या बंडखोरीमुळं मूळ पक्षाची ओळख पुसली जाऊ शकत नाही. दुसरीकडे शिंदे गटाच्या वकिलांनी या सर्व आक्षेपांवर जोरदार पलटवार केला. निवडणूक आयोगानं सिम्बॉल्स ऑर्डर 1968 नुसारच पूर्णपणे कायदेशीर निर्णय दिल्याचा दावा त्यांनी केला. लोकशाहीत बहुमत अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आमच्याकडे विधानसभेतील बहुसंख्य आमदार, लोकसभेतील खासदार आणि लाखो कार्यकर्त्यांचं समर्थन असल्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. आम्ही पक्ष सोडलेला नाही, तर बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ हिंदुत्ववादी विचारांचे संरक्षण करण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील तडजोडी विरोधात ही भूमिका घेतली आहे, असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला. मात्र कपिल सिब्बल यांनी मांडलेले घटनात्मक मुद्दे आणि सर्वोच्च न्यायालयाची आक्रमक भूमिका पाहता आता चेंडू न्यायालयाच्या कोर्टात असून हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरणार आहे. या सर्व घडामोडी आणि सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी आता तरी एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाताना दिसत आहे. कपिल सिब्बल यांनी आता तरी उद्धव ठाकरेंसाठी जोरदार युक्तिवाद केला आहे, पण अजूनही एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद बाकी आहे. पुढील सुनावणीत एकनाथ शिंदे गट युक्तिवाद करणार आहे. आता एकनाथ शिंदे गट काय युक्तिवाद करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण आतापर्यंत तरी जी सुनावणी पार पडली आहे त्यानुसार तरी एकनाथ शिंदेंचा टांगापलटी होणार असं भाकीत वर्तवण्यात येत आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्ट नक्की कोणाच्या बाजूने निकाल देईल? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नसत राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.